अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी इथं शेतकरी एल्गार समितीच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेला आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे। अपुऱ्या पावसामुळे पिकांची उगवण न होणे, दुबार पेरणीचं संकट आणि बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं आहे। जून नंतर समाधानकारक पाऊस न झाल्यानं बार्शी टाकळी तालुक्यात सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांची उगवण मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं असून बोगस बियाण्यांमुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी एल्गार समितीच्या नेतृत्वाखाली 6 शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। या आंदोलनाला काँग्रेस, सरपंच संघटना, सकल मराठा कुणबी समाज, महाराष्ट्र शेतकरी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे। दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च शासनानं द्यावा, बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करावी, हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा तातडीनं मंजूर करावा, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। दरम्यान या आंदोलनावर शासन काय भूमिका घेतं आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेतं, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। अकोला जिल्ह्यात संपूर्ण बाळापूर असेल, बार्शी टाकळी असेल, बोगस बियाण्याचा सुळसुळाट वाढला आहे। बियाणे उगवलेच नाही आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीच्या बैठका घेतल्या, कलेक्टर ऑफिसला तातडीची बैठक, पण कुठली मदत नाही, कुठली कारवाई नाही, सीड सर्टिफिकेशन ऑफिसर्सवर कुठली कारवाई नाही, शेतकऱ्यांना कुठली भरीव मदत नाही। आणि म्हणून काँग्रेसचा या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस सक्षमपणे उभी आहे। आणि हा प्रश्न आम्ही आमचे जे विरोधी पक्षनेते आहेत वडेट्टीवार साहेब, आमचे आमदार साजिद पठाण या सगळ्यांच्या माध्यमातून महसूल मंत्र्यापर्यंत, कृषी मंत्र्यापर्यंत आणि मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतो। बोगस बियाण्याच्या विरोधातली ज्या कंपन्यांनी आमच्या तालुक्याला फसवलं, आज हजारो हेक्टर जमीन कोरी आहे। बियाण्याचे जर्मिनेशन करायचं कृषी अधिकाऱ्यांना, कृषी विभागांना जाग आलेली नाही। त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला आज तालुक्यातल्या दुबार पेरणीची वेळ आली। दुबार पेरणी करूनही ते दुबार पेरणीवर पाऊस आल्यामुळे आज शेतकरी पूर्ण संकटात सापडलेला आहे। अशातून आम्ही त्या सरकारला आणि त्या कंपन्याला एकच मागणी केली की आम्हाला एकरी 50,000 रुपये जाहीर मदत करावी, कारण की आमची तर जमीन खाली राहिली। आता त्या सरकारच्या एक बावनकुळे साहेबांचं म्हणणं आलं की आम्ही तुम्हाला बियाणं देतो, पण कृषी विभाग सांगतो की 15 जुलैनंतर पेरणी सोयाबीनची करू नका। मग आम्ही ते बियाणं घेऊन काय करू? ते जमीन डबल कशी पेरू? तुमचा विभाग सांगतो की 15 जुलैनंतर पेरणी करू नका, मग आम्ही ते बियाणं घेऊन करू काय? हे असं चालणार नाही। आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या शेतकऱ्याला एकरी 50,000 खात्यात मिळेपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही।